नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अन्न हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मी ज्या संस्थेच्या शाळेत 6वी ते 12वीपर्यंत शिक्षण घेतलं त्या ज्ञानप्रसारक मंडळाचा सध्या हीरक महोत्सव सुरू आहे. संस्थेनं 75 वर्ष पूर्ण केली आहे आणि संस्थेची 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं आणि ईद मिलादच्या निमित्तानं पण कळंब येथील आगास फाउंडेशन, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं एक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या वक्तृत्व स्पर्धेला राज्यातील अगदी मुंबई, पुणे, नांदेड या मोठ्या शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येनं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि मोठ्या पोटतिडकीनं ज्या विषयावर ते बोलले ते ऐकून उपस्थित श्रोत्यांना त्यांच्या वक्तृत्वाला दाद द्यावीच लागली होती. असं चित्र त्या दिवशी ज्ञानेश्वर शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सभागृहात दिसून येत होते. सहिष्णुतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. मित्र हो, सहिष्णुता, समन्वय, सर्वधर्म समभाव हे केवळ विचार नाही तर ती महाराजांच्या राज्यकारभाराची राजनीती होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मावळा हा फक्त मावळाच होता, हिंदू किंवा मुस्लिम नव्हता. शिवाजी हिंदू किंवा मुस्लिम नव्हता आणि म्हणूनच तर इतिहासकार जगन्नाथ सरकार त्यांच्या लेखनामध्ये शिवरायांच्या स्वराज्यात असलेल्या मुस्लिम मावळ्या ही स्पर्धा भरवण्याची कल्पना पत्रकार मित्र मुस्तान मिर्झा, मुद्द्याचे बोलूचे सर्वेसर्वा आणि BBCचे करस्पॉन्डन्स असलेले मुस्तान मिर्झा याच्यातून आलेली होती आणि या संकल्पनेला आगास फाउंडेशनचे आकिब पटेल आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना साथ दिलेली होती आणि त्यामुळं ही वक्तृत्व स्पर्धा पार पडली. ही वक्तृत्व स्पर्धा पडल्यानंतर मग वक्तृत्व स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन आणि रोख रकमेचं बक्षीस देऊनही त्यांचा सत्कार करण्यात आला. याच बरोबर मग कळंब येथील जे जागल्याचं काम करतात ते पत्रकार मित्र सतीश टोनगे, दिलीप गंभीरे, बालाजी आडसूळ, मुख्याध्यापक पालकर, प्राचार्य जगदीश गवळी आदींचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन आगास फाउंडेशन आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील, कळंब येथील प्रियदर्शिनी बँकेचे संस्थापक आणि कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन श्रीधर बाबा भोर, शिवसेनेचे नेते अजित पिंगळे आदी मंडळी उपस्थित होती.
ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर अशोकराव मोहेकर हे तर अगदी प्रारंभापासून कार्यक्रम संपेपर्यंत व्यासपीठावर उपस्थित होते आणि ते वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांचंही कौतुक करत होते. त्यांच्या हस्ते काही पत्रकारांचा सत्कार पण करण्यात आला. कळंब शहरात सामाजिक समता, बंधुत्व वाढवत राहावं यासाठी आगास फाउंडेशन कार्य करत असते आणि त्या आगास फाउंडेशनच्या माध्यमातून अक्कीब पटेल आणि त्यांचे सहकारी विविध समाज उपयोगी उपक्रम पण राबवत असतात. गेल्या 2 दिवसापासून अगदी सर्व माध्यमांवर पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमधील 2 महिला कॉन्स्टेबलच्या समलैंगिक विवाहासंदर्भात वृत्त येत होती, चर्चा होत होती. त्यांनी त्या तशा अगदी पोलीस मध्ये भरती होण्यापूर्वी जे ट्रेनिंग कुठं घेतलं असेल ते दोघी एकत्र घेत होत्या. पोलीस भरतीलाही एकत्र गेल्या आणि पोलीस भरती पण एकाच वेळी झाल्या आणि त्यांचं ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना दोघींना एकाच पोलीस स्टेशनमध्ये त्यांना काम करण्याची संधी पण मिळाली. साहजिकच त्या दोघींचं त्यावेळेसपासूनचे एकमेकांशी संबंध आहेत. त्यातून त्यांची मैत्री गाढ झाली, प्रेम पण झालं असावं आणि मग त्यातून त्यांनी आपण दोघींनी विवाह करावा असा त्यांनी निर्णय घेतलेला असावा. परंतु त्यांचा हा निर्णय त्यांच्या कुटुंबाला, त्याचबरोबर त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या काही महिला कॉन्स्टेबलना पसंत नव्हता, हे सतत जाणवत होतं. मात्र त्यांनी विवाह करायचाच असं ठाम ठरवलेलं होतं. त्यासाठी मग त्यांनी रीतसर रजेचा अर्ज टाकला आणि त्या रजेच्या अर्जासोबत त्यांनी त्यांच्या विवाहाची जी विवाहाची निमंत्रण पत्रिका टाकलेली होती तीही जोडलेली होती. आणि मग त्यामुळंच या दोघींच्या समलैंगिक विवाहाची चर्चा सुरू झालेली होती. मात्र काल सायंकाळी एक त्या संदर्भातलं वृत्त आलं, सर्व ह्याच्यावर व्हायरल पण झालं आणि या दोघी तुर्तास तरी विवाह करणार नाही, काहीतरी अडचणी त्यांना आल्या असतील. त्यामुळे त्यांनी 30 ऑगस्टला जो आळंदीत वैदिक पद्धतीनं त्या विवाह करणार होत्या तो विवाह समारंभ त्यांनी रद्द केलेला आहे. तसं समलैंगिक विवाह करणारी बरीच मंडळी आहेत. समाजात अशा प्रकारची पण मंडळी आहेत आणि ते त्यांच्या मनात ठरवतात आणि ते करत असतात. तसंच ह्या दोघींनी पण ठरवलेलं होतं, परंतु आता त्यांचा विवाह त्यांनी रद्द केलेला आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचे मानकरी असलेल्या पाटील परिवारातर्फे चैत्र पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झालेला आहे आणि या सप्ताहाचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्या सप्ताहाची सुरुवातीचा हा व्हिडिओ आपण सोबत देत आहोत. काल दिवसभर धाराशिव शहरात ज्याची चर्चा होती की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार, काल त्यांचा संपर्क होत नव्हता असं अनेक जण सांगत होते आणि प्रत्यक्षात तसं होतंही. आणि आज ते मुंबई येथे भाजपच्या कार्यालयात जाऊन पक्षप्रवेश करणार असं वृत्त होतं. परंतु आज तशी काही घटना घडलेली नाही,
कदाचित या 5ही नगरसेवकांचं मन वळवण्यात ओके जुडी यशस्वी झाली असावी असंच दिसतंय. किंवा ते ज्या कारणासाठी भाजपत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जाते ती त्यांची कारणं भाजपमध्ये गेलं तरी पूर्ण होऊ शकत नाही असं त्यांना जाणवलं असेल. त्यामुळं त्यांचा पक्षप्रवेश आज आत्ता 5:30पर्यंतही झालेला नाही. याचा अर्थ त्यांचा जो गवगावा इकडं अफवाच्यासारखाच म्हणा की जो होत होता की ते पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याग करणार आणि भाजपत जाणार, त्यांच्या आजच्या तरी कार्यक्रमाला तुर्तास ब्रेक लागलेला दिसतोय असंच एकंदरीत दिसतं. गेल्या 2 दिवसापासून धाराशिव शहर परिसर आज या भागात हलका किंवा मध्यम पाऊस पडत आहे, पण तो पाऊस जास्त काळचा पडत नाही. हलकी किंवा मध्यम स्वरूपाची सर येते आणि रस्ते वगैरे भिजून परत थांबते. असाच प्रकार गेली 2 दिवस सुरू आहे. हा पाऊस धाराशिव आणि आसपासच नाही तर पार कळंब तालुक्यातील दहिफळ आणि परिसर थेट तिकडं वाशी तालुक्यातील पारगावपर्यंत पण तो पडतोय असे वृत्त येत आहे. हा पाऊस खरंच खरीप पिकं सध्या आहेत त्या पिकांना जीवनदायी म्हणूनच ठरत आहे. पाऊस पेंडोलता का होईना पडतोय आणि त्यामुळं या पिकांना परत वाढ घेण्याची त्या पिकात उर्मी येते असं दिसतंय. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.